ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जन आंदोलनांच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलंय। अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला आमचं पूर्ण समर्थन, सहकार्य आणि पाठिंबा राहील असं मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलं। परंतु आपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची घोषणा मात्र त्यांनी यावेळी केली नाही। राजकारण आमच्यासाठी कधीच अस्पृश्य नव्हतं। जन आंदोलन सध्या ऐतिहासिक वळणावर उभं आहे असं सांगतानाच येत्या 16 आणि 17 जानेवारीला दिल्लीमध्ये जन आंदोलनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे। ज्या बैठकीत आपमध्ये किती आणि कशा पद्धतीने सक्रिय व्हायचं याचा निर्णय होईल अशी पुस्ती त्यांनी यावेळी जोडली। आम्ही कोणत्याही पदासाठी किंवा सत्तेसाठी आपला पाठिंबा देत नाही, तर हा सत्याच्या आग्रहासाठीचा संघर्ष आहे असं सांगत जन आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचं पाटकर यांनी स्पष्ट केलं। अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल या दोघांनाही आमचा पाठिंबा असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। जन आंदोलनों के साथ जुड़ी हुई जनता की ऐलान और आम आदमी पार्टी के योगेंद्र यादव जी से लेकर अरविंद केजरीवाल की टीम से लेकर कईयों से हुई बातचीत के बाद हमने ये निर्णय लिया है कि हमारे कई सारे जन आंदोलन जिनके सबकी सूची हमने आज जाहिर नहीं की है, पर प्रमुख लोगों की तरफ से हम ये आज कहना चाहते हैं कि हम लोग आज से आम आदमी पार्टी का मेधा पाटकर आहेत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी देखील आपल्या सोबत आहेत। मेधाजी, मला सुरुवातीला तुमच्याकडे यायला आवडेल। संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंबहुना संपूर्ण देशासाठी आजची बातमी, तुम्ही आपला दिलेलं समर्थन ही सगळ्यात मोठी बातमी आहे। आतापर्यंतचा तुमचा जो सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, आंदोलनांच्या नेत्या म्हणून जो प्रवास राहिला, या टप्प्यावर अनेकदा तुम्हाला व्यक्तिगतरित्या असेल किंवा जाहीर व्यासपीठावरून असेल, अगदी तेंडुलकरांपासून अनेकांनी तुम्हाला असं सांगितलेलं होतं की तुम्ही राजकारणामध्ये उतरा, प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरा, आणि तुम्ही हे कायम टाळलेलं होतं। आताही अजून तुम्ही तशी घोषणा केलेली नाही, मात्र आपला तुम्ही समर्थन जाहीर केलेलं आहे। हे करण्यापूर्वी, असा निर्णय घेण्यापूर्वीची नेमकी काय तुमची विचार प्रक्रिया होती? कुठल्या विचारांअंती तुम्ही या निर्णयावर येऊन ठेपलात? असं पहा की आम्ही जन आंदोलनांचं महत्त्व हे कायम मानत आलोय आणि आजही मानतोय। जन आंदोलनांचं शेवटी उद्दिष्ट काय असतं? समता, न्यायासारखी मूल्यच नव्हे तर प्रत्यक्ष जे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य असतं ते अंतिम टप्प्यापर्यंत नेणं। आणि त्या दृष्टीने जन आंदोलन जेव्हा राज्य या संकल्पनेला मांडतात त्यावेळेला राज्याच्या वेगवेगळ्या पातळीवरती ते शेवटी सरकार पुढे जात असतात, शासनकर्त्यांच्या पुढे आग्रह, आवेदन मांडत असतात। पण अलीकडे या काळामध्ये असं पाहत आलोय की राज्याचा चेहराच बदललाय आणि ते उत्तरच देत नाहीत, ते आश्वासन देतात, पालन करत नाहीत। मग ते मुंबईच्या गरिबांचा प्रश्न असो की आणखी वांग मराठवाडीच्या धरणग्रस्तांचा। आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आम्ही तरीही लढून बरंच काही जिंकतो, नवीन कायदे आणायला भाग पाडतो, लोकपालचा कायदा आला, जनलोकपाल सारखा आणखी मसुदा यायला हवा असंही आम्हाला वाटतं। पण काहीतरी होतं, कायदे येतात, भूसंपादनाचा कायदा काही प्रमाणात बदलतो, ते सगळं आंदोलनांच्या पुढाकारांनी बदलत असतं। मात्र हे जेव्हा एकीकडे होत असतं तेव्हाच दुसरीकडे ते अतिशय लोकविरोधी निर्णय घेऊन बरंच काही अपरिवर्तनीय असं कार्य करून ठेवत असतात। आणि त्याच्यामध्ये मुख्यतः लोकशाही मार्गांचा, प्रक्रियांचा, संस्थांचाही बळी ते देतात आणि ते सरकारची तिजोरी खाली करतात, स्वतःचे खिसे आणि तिजोऱ्या भरतात। आणि हे सगळं टाळावं म्हणून शेवटी पक्षीय राजकारणामध्ये हस्तक्षेप करणारी काहीतरी चांगली मंडळी पाहिजेत असं आम्ही म्हणत राहिलो। पण ते समांतर चालत राहिलं तर त्यांच्या आमच्यामध्ये संवाद, सुसंवाद होत राहिला। आता आम आदमी पार्टीने ज्या भूमिका मांडल्या आहेत ते बरेचसे जनतेचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत। विकेंद्रीकरणाची भूमिका मांडलेली आहे, सत्तेच्या विकासाच्या नियोजनामध्ये विकेंद्रीकरणाची मांडली आहे, भ्रष्टाचार विरोधी मांडली आहे आणि राजकारणामध्ये स्वच्छता आणि सादगीची भूमिका मांडलेली आहे। आणि हे सर्व आणि बरंच काही मुद्दे पाहून आम्ही निर्णय घेतला, कारण खूप प्रक्रिया चर्चेची होऊन निर्णय घेतला। बिलकुल। मेधाताई, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज कदाचित तुम्ही या पक्षामध्ये अधिकृत प्रवेशाची घोषणा कराल अशी देखील एक चर्चा होती, मात्र ते तुम्ही टाळलेलं आहे। तुम्ही अधिकृतरित्या कधी याची घोषणा करणार आहात? महाराष्ट्रातल्या जनतेला विशेषतः याची उत्सुकता आहे की मेधा पाटकरांच्या डोक्यावरती आम्हाला आम आदमी पक्षाची टोपी दिसणार आहे का, आणि असेल तर ती कधी दिसणार आहे? आम्ही काही टाळलेलं वगैरे नाहीये, आमची अगदी जेन्युइनली प्रक्रिया चालली आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे, सर्वांना माहिती आहे की जनसंघटन किंवा जन आंदोलनांना
अगदी पूर्ण पदाधिकारीच्या सारखे निर्णय नाही घेता येत हो. आणि अनेक जणांना विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात आणि आमचा जो जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, ज्याची मी सल्लागारच आहे, फक्त मी समन्वयकांमध्ये आता नाही, अनेक वर्षानंतर आम्ही तरुणांनाच चान्स घ्यायचा म्हणून संस्थापक सदस्यही सल्लागाराची भूमिकेत आहोत. पण आमचे जे 20 राज्यांमध्ये 250 संघटनांचे साथी आहेत, त्यांना सगळ्यांच्या पर्यंत तरी आम्ही पोहोचू शकलो नाही. पण प्रमुख समन्वयकांची चर्चा झाली. हो. ती चर्चा आज सकाळी 11 वाजेपर्यंत झाली आणि आम्ही तसंच सगळं प्लॅन केलं होतं. आणि आज आमची चर्चा आम आदमी पार्टीच्या योगेंद्र यादवांपासून सुरू होऊन आज महाराष्ट्राच्या कमिटीच्या सदस्यांची, मयंक गांधी, सुभाष वारे या राष्ट्रीय कमिटीच्या सदस्यांची पण झाली. आणि असा एक मुद्दा आला की जनआंदोलन आणि पार्टी यांच्यामधली प्रक्रिया कशी चालावी, कशा प्रकारे सुसंवाद कायम राहता येईल, जे काही एकमेकांना सुचवायचं आहे ते सुचवता येईल, एकत्रित काही नियम हे कसंच करावं, म्हणजे पार्टीच्या संरचनेच्या आड न येता त्यांचं अनुशासन मानून जनआंदोलनांची भूमिका कशी मांडावी आणि पार पाडावी, तर याबद्दलची चर्चा आणि एकूण आयडिओलॉजिकल पोझिशन जी असते ती मुवमेंट पेक्षा पार्टीची वेगळी असणार, ती शेवटी सर्वांना सामावून घेणारी असणार, हे आम्हाला मान्य आहे. पण तरी काही मुद्द्यांवरती अजून चर्चा थोडीशी हवी असंही वाटलं. बिलकुल मेधाताई, काही मुद्दे असा जो तुम्ही उल्लेख करता आहात, तर हे नेमके कुठले मुद्दे आहेत? तुम्ही हार्ड बार्गेनिंग करता आहात का आम आदमी पक्षाशी, असा एक प्रश्न आहे. आणि जर तुम्ही आम आदमी पक्षामध्ये सहभागी झालात, त्याचेच त्या पक्षाच्या सदस्य झालात, तर तुमची त्या पक्षातली नेमकी भूमिका काय असेल, त्या पक्षातला नंबर 2 तुम्ही असणार, अशी एक चर्चा आहे. याविषयी आपलं मत काय? आम्ही अशा प्रकारे हार्ड बार्गेनिंगचा विचार सुद्धा मनात आणलेला नाहीये. हार्ड शेअरिंगचा विचार आहे आमचा. कारण एकूण आपला जो अनुभव आहे अनेक वर्षांचा तो आपण वाटावा आणि त्या एकूण देवाणघेवाणीतून पार्टीचं कार्य कसं पुढे जाईल आणि ते खरोखर त्यांच्याच उद्देशांना, ज्याच्यात आमची समान उद्दिष्ट आहेत, त्या उद्देशांना धरूनच राहील, याच्याबद्दल संपूर्ण विचार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्यातलंच एक पाऊल आणखीन टाकायला हवं अशी ठोस सूचना आज आम्ही 9:30 ते 11 पर्यंत वेगवेगळ्या राज्यातल्या सहकाऱ्यांबरोबर केली. त्याच्यात कुठल्या हा मुद्दाच अडलेला आहे आणि त्या मुद्दाच अडलेला आहे असं नाहीये, तर एक प्रक्रिया ठरवण्याची गोष्ट सर्वात मुख्य आहे. आणि त्याच्यामध्ये नंबर 2, नंबर 3 हे राजकारणात आल्यावर हे अशा प्रकारच्या अफवा उठतातच आणि आरोपही होतात आणि अपेक्षाही कोणी कोणी निर्माण. पण आम्ही आजही जनआंदोलनांचंच मन घेऊन उतरतो आहे. तेवढीच तडप आमच्यात आहे, तेवढीच आमच्यात साधेपणा आहे आणि तेवढीच आमच्यात बांधिलकी आहे. आणि आम्ही म्हणजे आम्ही कार्यकर्ते नाही, आम्ही म्हणजे आमच्याशी जोडलेली लाखो माणसं आणि अगदी समन्वयाचे सदस्य नसले तरी अनेक देशभरातली आंदोलनं ज्यांच्यात आम्ही सहभाग घेतलाय, ज्यांनी आमच्यात सहभाग घेतलाय, ती सुद्धा याच्यात येतात. आणि अरविंद केजरीवालजी पण, अण्णा हजारेजी पण नर्मदेच्या काठी येऊन गेले, तिथल्या भ्रष्टाचाराच्या पोलखोलीमध्ये आम्हाला मदत करून लावासामध्ये येऊन गेले. तेव्हा मला वाटतं की जे आंदोलनातलं नातं आहे ते त्यांनी पार्टी बनवण्याची भूमिका घेतली, तेव्हाही आम्ही विरोध न करता एक प्रकारे जपलं. कारण आम्हाला असं वाटत होतं की हाही प्रयोग कोणीतरी करायलाच हवा आणि ते जर करत असतील तर त्याला विरोध करायला नको, त्याला उलटसुलट प्रश्न लावायला नको, पण आपल्याला जे काही सुचवायचे त्यांना सुचवत जावं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते आंदोलनकारी पद्धतीने दिल्लीमध्ये करून दाखवलं आणि सत्तेवर आल्यानंतरही चालू ठेवले, ते आमच्याच मुद्द्यांवरती पाणी, वीज हे काही करतायत आणि ते त्यांच्या पद्धतीने करतायत, ती आमची पद्धत कमी अधिक आहे, म्हणून आम्ही हा निर्णयापर्यंत पोहोचलो. बिलकुल. ज्यावेळी अफवा पसरू नयेत आणि उगीच काहीतरी भेदाभेद पाडू नये एवढीच नम्र विनंती आहे. बिलकुल. मेधाजी, ज्यावेळी अरविंद केजरीवालांनी राजकीय मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला होता त्यावेळी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांमध्ये मतभेद झालेले होते. त्यानंतर अण्णांच्या उपोषणाच्या वेळी सुद्धा आम आदमी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धीमध्ये येऊन ज्या प्रकारे त्या आंदोलनामध्ये त्यांची भूमिका होती त्याविषयी सुद्धा अनेक आक्षेप घेतले गेले. आम आदमी पार्टीतले सध्याचे जे अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये प्रशांत भूषण असतील किंवा महाराष्ट्रामध्ये अंजली दमानिया असतील किंवा इतर अनेक त्या भागातले नेते आहेत, दिल्लीतले नेते आहेत, या सगळ्यांशी आपले
ट्युनिंग कसं आहे या सगळ्यांशी आपण कसं जमून घेणार आहात असं आपल्याला वाटतं? कारण आपली भूमिका वेगळी आहे आणि हे थेट राजकारणामध्ये आलेले किंवा चळवळीचा मार्ग सोडून राजकारणामध्ये गेलेले लोक. मला नाही वाटत त्यांनी चळवळीचा मार्ग सोडून राजकारणात येण्याचं कधी भाषा वापरलेली आहे. नाहीतर मग आम्ही आम आदमी पार्टीमध्ये सामीलही झालो नसतो. उलट ते पक्षीय राजकारण सुद्धा आंदोलनकारी पद्धतीने चालवू पाहतायत. हो. आता सुरुवात तर आत्ताच झालेली आहे, तेव्हा सगळं भविष्य एकदम भविष्य व्यक्त्यासारखं मांडून ठेवणं हे फार उपहासाचं होईल आणि अयोग्य ठरेल. मी एवढंच म्हणेन की त्यांनी त्यांच्या परीने एकूण प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि अशा युवकांना आम्ही पाठिंबाच द्यायला हवा. माझंही वय आता उतारायला लागल्यासारखं तुम्ही म्हणाल तर मी मला मान्य आहे, पण अजूनही आम्ही सशक्तपणे लढतोय आणि तो संघर्षच काय निर्माणाच्या कार्यात सुद्धा आमचा संघर्ष आहे. हो, आम्हाला मायक्रो हायडल प्रोजेक्ट नर्मदेच्या खोऱ्यात बनवायचे पण हे बनवूच देत नाहीत, हे त्या प्रकारे सहकार्यच देत नाहीत. पाण्याचं नियोजन विकेंद्रित लोकांना करायचं असतं गावगावच्या, त्याला हे पाठिंबा देत नाहीत. हे सगळे वेगळीच भूमिका घ्यावी लागतात, तेव्हा संघर्ष चालूच राहणार. पण त्या पार्टीमध्ये जे लोक आहेत त्यांच्या शिस्तीला पाळूनच कोणी सहयोगी म्हणून काम करेल. अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील होतो तेव्हा त्यांच्या शिस्तीला सगळेजण पाळतो. या छोट्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून फार मोठी जबाबदारी देशाची आहे असं मानणारेच लोक असतात. काही मतभेद झाले तरी मनभेद होत नाहीत, हा आमचा अनेक बाबतीतला अनुभव आहे. मी वर्ल्ड कमिशन ऑन डॅम्सचे सदस्य होते तेव्हा आयुक्त म्हणून अनेक विश्व बँकेचे, साऊथ आफ्रिकेचे मिनिस्टर हे सगळे होते. प्रश्न असा आहे की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि आता त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. तुमचा या पक्षाशी स्वतःला रिलेट करण्याचा जो विचार होता तो दिल्लीतल्या त्यांच्या विजयानंतर सुरू झाला की आधीपासून तुमची ही विचार प्रक्रिया सुरू होती? आम्हाला पुढचा रस्ता माहिती आहे. आमचा विचार म्हणजे राजकीय हस्तक्षेपाचा विचार आमचा नेहमीच राहिलेला आहे. हो, पण दिल्लीमध्ये त्यांची जी प्रक्रिया झाली ती पाहणं आवश्यक होतं. तर आमच्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या बैठकीत हे पक्क ठरलेलं होतं की विरोध करायचा नाही, कारण जरी आपण आता आंदोलनाच्या मार्गावर आहोत तरी पक्षीय राजकारणात हस्तक्षेपाचा मार्ग हा आपल्याला अस्पृश्य नाही आणि तिथे ज्यांनी ज्यांनी चांगलं काही केलेलं आहे तेव्हा तेव्हा आम्ही पाठिंबाच देत राहिलेलो आहोत. आज जनतेचा जो उभार आहे तो एवढ्यामुळेच आहे की जी एक व्हॅक्यूम निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आहे. आता ह्या प्रयत्नात काही कमी राहू नये म्हणून आपण जितकं सहयोग करता येईल तितका करावा असा निर्णय बैठक टू बैठक असा होत गेला. आणि मग आता अजूनही त्या सहयोगाच्या ज्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत त्यापैकी वेगवेगळी जनआंदोलनं जी आमच्याशी जोडलेली आहेत ती वेगवेगळ्या पातळ्यांवरती हस्तक्षेप करतील असं चित्र शक्य आहे. पण यानं त्या प्रकारे सक्रिय सहभाग राहील. काही अगदी उमेदवार म्हणून पण अर्ज भरतील, काही नाही पण भरणार, अशी स्थिती आहे. बिलकुल. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत. विश्वंभरजी, मेधाताईंच्या आजच्या निर्णयाविषयी तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे याविषयी तुम्ही बोलाच आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज हे सध्या आम आदमी पक्षामध्ये जाताना दिसत आहेत. या प्रक्रियेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? आजवर राजकारणाच्या आखाड्यामध्ये हे कधीही प्रत्यक्ष स्वतः सहभागी झालेले नव्हते, मात्र कुठून ना कुठून एक निमित्त मिळालं, एक तात्कालिक कारण मिळालंय आणि त्यामुळे आता अनेक दिग्गज राजकीय क्षेत्रात एकतर प्रत्यक्ष येत आहेत किंवा पाठिंबा देत आहेत किंवा त्या दृष्टीने त्यांचे विचार सुरू झालेत असं तुम्हाला वाटतं? नाही, एकतर मेधाताईंच्या भूमिका या निसंशयपणे जनहिताच्या राहिलेल्या आहेत, लोकांच्यासाठी राहिलेल्या आहेत. मेधाताईंनी आपलं सगळं आयुष्य समर्पित केलं लोकांसाठी आणि त्यामुळं ताईंची भूमिका ही प्रामाणिकच आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल. आता जो काही हा विचार आहे की काही लोक चळवळीत राहतील आणि काही लोक राजकारणात जातील, ही दोन्ही चाकं आहेत समाजरथाची असं मला वाटतं. त्या दोन्ही चाकांवरती समाज चालतो. उलट मला असं वाटतं की याच्याकडे थोडंसं पॉझिटिव्हली अशाही रीतीने पाहायला जायला पाहिजे की ताईंच्या रूपाने एक जबाबदार नेतृत्व आम आदमी पक्षात आता दिसतंय की अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव यांचा आणि काही अपवाद वगैरे असं जबाबदार नेतृत्व दिसत नव्हतं तिथे. बऱ्याचपैकी पोरासोरी मामला झालेला दिसत होता. तर तिथे आता ताई आहेत ही गोष्ट चांगली झाली की ताई निश्चितपणे ती नेतृत्व पोकळी भरून काढू शकते. आता आपला जो प्रश्न आहे की अनेक मान्यवर येत आहेत, मी ताईंच्या बाबतीत भरोसा पूर्ण देऊ शकतो की ताईंचं समाजकारण मी जवळून पाहिलं, साथीदार म्हणून त्यांचा चळवळींमध्ये पाहिलं, आजही पाहतो आहे.
आणि मी त्यांचा साथीदार राहणारच आहे. ताईंचा जनआंदोलनाच्या मध्ये ताईंच्या मी सहभागी आहेच आणि पुढेही राहणार आहे. पक्षात मात्र मी जाणार नाही कदाचित, पण ताईंचा सहयोगी म्हणून मी जनआंदोलनात आहेच. पण इतरांच्या भूमिकांच्या बाबतीत मी ते तेवढ्या प्रामाणिकपणे सांगू शकत नाही जेवढं ठोकपणे मी ताईंच्या बाबतीत. विश्वंभरजी, कदाचित असा शब्द तुम्ही वापरताय, तुम्ही या बाबतीत साशंक आहात का? इतरांचं असू शकत नाही. काही लोक त्यातले अवसरवादी पण असू शकतात जे आता आले, आणि तो आम आदमी पार्टीचा प्रश्न आहे. एक लाट आलेली आहे. नाही, मी सांगितलं की मेधाताई सोडून आणि जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचे लोक सोडून इतर कोणाच्या बाबतीत मी शाश्वती देऊ शकत नाही, कारण त्यांची कामाची पद्धत मी पाहिलेली नाही. परंतु एक लाट आहे आणि त्यात अनेक लोक येतील आणि एक टर्ब्युलन्स आलेला मला दिसतो आहे. पक्षातले लोक त्या पक्षात जाण्याइतकाच मर्यादित होता. आज तो एक ती घुसळण मोठी होतीये आणि समाजकारणातले अनेक लोक जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे एक प्रकारे असं म्हणता येईल. आंदोलनांकडेही लोक राहिले पाहिजेत आणि तिकडेही राहिले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे. माझी स्वतःची भूमिका त्यामुळे अशी की अण्णांच्या आंदोलनात, ताईंच्या आंदोलनात मी सक्रिय असेल, परंतु राजकीय पक्षात कुठल्या सक्रिय नसेल अशी माझी आत्ताची भूमिका आहे. मुद्दा असा आहे की जी मंडळी आज येत आहेत, दुसरी इंटेलेक्च्युअल लेव्हलची जी काही येत आहेत, तर यांचं ताईंच्या सारखं स्टँडिंग मला कोणाचं दिसत नाही, क्रेडिबिलिटी कोणाची दिसत नाही. लोकांमध्ये जाणारे म्हणजे एखादे महान लेखक जर समजा पक्षात आले, त्यांनी पक्षाला फार फायदा होत नसतो. त्याचं कारण त्यांना लोकांशी कनेक्ट नसतो. तो एखादा अभिनेता येण्यासारखंच ते असतं. परंतु ताईंसारखी माणसं जाण्याला वेगळा अर्थ असतो. तिथे लोक सुद्धा ताईंच्या सोबत येतात आणि लोकांशी त्यांचा एक कनेक्ट असतो. तर हा पण फरक इतरांच्या येण्यात आणि ताईंच्या येण्यात केला पाहिजे असं मला वाटतं. आणि ताईंच्या संघटनेच्या सुद्धा येण्यात हा फरक केला पाहिजे असं मला वाटतं. आता जिथपर्यंत आम आदमी पक्षाच्या भूमिका आहेत, त्यातल्या काही भूमिका मला अजिबात पसंत नाहीत. विशेषतः फुकट देणं, म्हणजे जे काही पुन्हा पॉलिटिक्स ऑफ अपिजमेंट जे काही चाललेलं आहे त्यांच्याकडे ते, किंवा सगळं अनधिकृत अधिकृत करू असं म्हणणं, म्हणजे तो एक प्रकारे पुन्हा खरं तर तो प्रथितयश पक्षांचाच, आताच्या पक्षांचाच अजेंडा. बिलकुल. या पक्षाच्या भूमिकांविषयी विश्वंभरजी आपण पुढच्या भागात बोलत राहूयात. आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला, त्यांच्या धोरणांना पाठिंबा दिलेला आहे आणि काही दिवसांनंतर त्याच्या अधिकृत सदस्यत्व ते स्वीकारणार का याची घोषणा त्या करणार आहेत. याच निमित्ताने आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. मेधाताई, प्रश्न असा आहे की ज्यावेळी पूर्णवेळ राजकारणामध्ये तुम्ही असणार आहात, तशा तुम्ही असणार आहात का, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्ही उतरणार का? प्रत्यक्ष निवडणुकीला मेधा पाटकर उभ्या राहिलेले आम्हाला दिसणार का? आणि राजकीय पक्षात जर तुम्ही प्रवेश केला तर तुमची भूमिका ही केवळ म्हणजे मार्गदर्शक आणि या सगळ्या धोरणं ठरवणं या दृष्टीने असणार आहे की प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरून तुम्ही थेट बदल घडवणार आहात? हे बघा, मी प्रत्यक्ष राजकारणात सतत आहेच, प्रत्यक्ष पक्षीय राजकारणामध्ये नाही, अशी आमची भूमिका आम्ही मांडतो. कारण आम्ही जनआंदोलनांच्या प्रक्रियेलाही एक राजकीय प्रक्रिया मानतो, अराजकीय नाही मानत. आणि पक्षीय राजकारणामधला आमचा हस्तक्षेप हा वेगवेगळ्या ज्या पद्धतींमधून होत आलेला आहे, त्यातली एक पद्धत म्हणजे लोकमंच उभारणं, त्याच्यावर उमेदवारांना बोलवणं, त्यांना मग प्रश्न विचारणं वगैरे अशी. आणि इतर काही उमेदवारांना आम्ही पाठिंबाही दिलेला आहे. छोट्या छोट्या पक्षांना ज्यांनी अतिशय तपशीलवार आपल्या विचारिक मांडणी बरोबरच अतिशय बांधिलकीसह प्रयत्न केला त्यांना वगैरे वगैरे. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्हाला नेहमी असं वाटत आलं की जनआंदोलनांचे राजकारण, जनआंदोलनही टिकूनच राहिली पाहिजे आणि ती आजही आमची भूमिका आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. पण त्याचबरोबर आज राजकारणाचा जो चेहरा असा लोकांचा अपमान करणारा झालेला आहे, ते पाहता आता लोकांनी आपला अधिकार त्या पक्षीय राजकारणाच्या मध्ये सुद्धा हस्तक्षेप करून दाखवून द्यायला पाहिजे असं वाटायला लागलं. तेव्हा त्याच्यामध्ये मी पूर्णकालीन उतरणार असं नाही. आता निवडणुका जवळच आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा माझे इतर अनेक कोर्ट केसेस पासून सगळे कार्यक्रम चालूच राहणार. पण आम्ही नक्कीच आम आदमी पार्टीच्या एकूण प्रक्रियेला जितकं सहयोग आणि सहकार्य करता येईल तितकं करणार. आणि आमचे जे लोक आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे संघटनांचे, तेही आमच्या बरोबर राहणार. पण अजून स्पष्ट भूमिका आपली ठरवण्यासाठी 16 आणि 17ची चर्चा आम्ही पुढे नेणार असं त्याचं म्हणणं आहे, असं आमचं म्हणणं आहे. बिलकुल. विश्वंभरजी, अण्णा हजारे सध्या कुठल्याही राजकीय पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका बजावत नाहीयेत. या सगळ्या दृष्टिकोनातून अण्णा हजारे एकटे पडलेत असं आपल्याला वाटतंय का? याविषयी आपलं मत काय? नाही, असं नाही म्हणता येते. अण्णांचा एकटेपणा याचा काही संबंध नाही एक प्रकारे. आणि दुसरी गोष्ट, जर आपण अण्णांच्या आंदोलनाचं स्वरूप पाहिलं तर एक प्रकारे अण्णा स्वतः एकटेच होते नेहमीच असं मी म्हणणार.
आणि त्या वेळेला ती माणसं अण्णांशी जोडली जातात. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये वेगवेगळे लोक अण्णांशी जोडले गेलेले आहेत आणि तसे ते लोक जोडले जातील. आता खरं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की अण्णा कुठल्याही राजकारणात सहभाग घेणार नाहीत. अण्णांची कुठलीही पक्षीय भूमिका नाही. अण्णा कुठल्याही पक्षाचा प्रचार करणार नाहीत हे अण्णांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. पण अण्णा हे एक असं केंद्र आहे की जे चळवळी ज्या काही होतील, अण्णा हे अत्यंत वडीलधारक व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा अण्णा आंदोलनांची हाक देतील तेव्हा लोक तसतसे येत राहतील, याच्याबद्दल मला काही शंका नाही. आता फक्त एवढं आहे की एक राजकारणाकडे बघण्याचा अण्णांचा दृष्टिकोन आणि मेधाताईंचा दृष्टिकोन यात मोठा फरक आहे. हे नक्की की अण्णांचं एकूण राजकारणालाच अण्णा एक प्रकारे अस्पर्श असं मानतात आणि मेधाताई ते मानत नाहीत. या दोन्ही दृष्टिकोनांचा आपण सन्मान केला पाहिजे. आपण असं म्हणलं पाहिजे की देशामध्ये कधी नाही ते लोकांचं मानस तयार झालंय. पर्याय लोक देत होते पण पर्यायांना मत देण्याची लोकांची मानसिकता होत नव्हती. आता ती मानसिकता झाली असं दिल्लीच्या इलेक्शन नंतर जर. पण दुसरीकडे जर भूमिका अशी असेल की राजकारणाच्या बाहेर काही लोक राहिले पाहिजेत. कारण मला स्वतःलाही असं वाटतं की 545 संसदेत बसलेले त्यांचं जर डोकं एकाच वेळेला फिरलं तर 5 वर्षे जनता वाट पाहू शकत नाही आणि म्हणून मग संसदेच्या भिंतीवर बाहेरून धडका मारणारं, जनतांच्या आकांक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचवणारं एक समाजकारण आणि ती चळवळ असते, ते आंदोलन असतं. तर ते टिकून राहिलंच पाहिजे. मेधाताईंची भूमिका आंदोलन संपवण्याची नाही, ती टिकूनच ठेवण्याची आहे. मला खात्री आहे की त्या पूर्णपणे पक्षात जाऊन आंदोलनं बंद झाली असं होणार नाहीये. त्यांनी ते स्पष्टही केलंय. तेव्हा या दोन्हीचा समन्वय पाहिलं पाहिजे. अण्णा एकटे पडलेले नाहीयेत. मला असं वाटतं की चळवळ जेव्हा अण्णांचा जो काही कार्यक्रम त्याप्रमाणे येईल तर तसं त्या कार्यक्रमाला उचलून धरणारे लोक नक्की समोर येतील. की विरोधकांकडून सुद्धा अनेकदा अशी टीका होते असं विश्लेषण केलं जातं की ज्यावेळी मूल पहिल्यांदा चालायला लागतं, पहिलं पाऊल टाकतं, त्यावेळी ते सगळ्यांनाच गोंडस वाटतं. पुढे जाऊन त्याची चाल कशी असेल हे सांगता येत नाही. आम आदमी पक्षांनी पहिलीच निवडणूक जिंकलेली आहे, त्यानंतर ते सरकार स्थापन करतायत. 1 ते 1.5 वर्षाचा हा कालावधी आहे. त्यांची ध्येय धोरणं, त्यांच्या निष्ठा किंवा त्यांनी भविष्यामध्ये त्यांचे जे काही ठोकताळे असतील, जी त्यांची ध्येय धोरणं असतील, ती तुमच्या ध्येय धोरणांची सुसंगत आहेत हे ठरवायला हा 1-1.5 वर्षाचा कालावधी आणि एका निवडणुकीतली कामगिरी ही पुरेशी होती असं तुम्हाला वाटतं का? निर्णय घेण्यामध्ये थोडी घाई झाली असं आपल्याला वाटतं का? हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की जर आम आदमी पक्ष हा इतर पक्षांसारखाच एक पक्ष आहे आणि तोही आता प्रवाहपतीत झालेला आहे असं जर काही काळाने तुमच्या लक्षात आलं तर त्यावेळी तुमची भूमिका काय असेल? हे तुम्ही म्हणता ते खरंच आहे की सगळ्या घटना जरा फार वेगाने घडलेल्या आहेत. पण लोकांनाही आता घाई झालेली आहे की काहीतरी बदलायला हवं आणि तत्काळ बदलायला हवं. कारण अपरिहार्य असं नुकसान अदरवाईज लोकशाहीचं, देशाचं होतंय, लोकांचं होत आहे. आणि त्यामुळे आम्ही आता अगदी परिपूर्ण आम आदमी पार्टी आहे आणि आता ती अखंड चालत राहणार असं वगैरे धरून प्रवेश करण्याचं किंवा समर्थन देण्याचं विचार करत नाही आहोत. आम्ही विचार करतोय की हा आता एक चांगला जनतेचा पाठिंबा उभा राहिलेला आहे. तो पर्यायी राजकारणाच्या बाजूनी आहे, तो पर्यायी अर्थकारणाच्या बाजूनी आहे, तो राजकारणाची जनतेची सत्ता बदलण्याच्या बाजूनी आहे. तेव्हा त्याच्या दृष्टीने काही शंका अनेकांच्या मनात आहेत. अतिशय चांगलं विश्लेषण विश्वंभर चौधरींनी मांडलं, ते नेहमीच मांडतात. आमच्याही आंदोलनांच्या काही साथींना असं वाटतं की आत्ता पूर्ण निर्णय न घेता आंदोलनात राहावं, तर त्यालाही हरकत नाहीये. पण काही जणांनी जसं बाहेर राहावं लागतं पाहत की आतमध्ये काय चाललंय, तसं काही जणांनी या प्रयोगाला, या प्रक्रियेला पाठिंबा देऊन आतमध्ये जाऊनही आपलं काहीतरी योगदान द्यायला पाहिजे अशी आमची नम्र भूमिका आहे. त्यामध्ये आम्हाला काही त्यांचं बाजूला सारायचंय किंवा असं नाही. पण आम्हाला जर काही वाटलं की एखादं चुकतंय, वेगळं काहीतरी करायला पाहिजे तर सूचना देऊ, सुचवू, आम्ही आग्रही धरू आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मिळून ठरवू अशी आमची नम्र अपेक्षा आहे. आणि हे आंदोलनातही होत असतं, हे कुठल्याही सामाजिक कार्य प्रक्रियेमध्ये होत असतं. तेव्हा आम्ही काही सगळं गहाण टाकणार नाही, सगळ्याची आहुती देणार नाही. आंदोलनं चालू राहणार, आमचे विचारही आमचे आहेतच. पण पार्टी आणि आंदोलन यांच्या भूमिकेमध्ये थोडासा फरक राहणार. थोडी विन विन सिच्युएशन पार्टीला घ्यावी लागते आणि ती खोटी म्हणून नाही, खरोखर त्या निमित्ताने वेगवेगळ्या घटकांमध्ये डायलॉग सुरू होतो, संवाद सुरू होतो. जसा काल मी नाशिकला कॉर्पोरेट सेक्टरच्या प्रतिनिधींबरोबर होते, अतिशय चांगला संवाद झाला. आम्ही आमची भूमिका मांडली तेव्हा त्यांनाही कदाचित ती कळली नसेल, एवढ्यापर्यंत कळली. तर हे सगळं असं त्या क्रिया प्रक्रियेतून काय होतंय ते पाहूया.
शेवटी बिलकुल. आणि- प्रत्येक जण आपला निर्णय घ्यायला कुठल्याही टप्प्यावर मोकळा असतो, आंदोलनाच्या आणि पार्टीच्या सुद्धा. पण आजच निगेटिव्ह कशाला बघून जायचं? आज आम्ही उत्साहाने विश्वासाने त्यांना पाठिंबा देतो आहे. बिलकुल. आणि 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 मेधाताई, तुमच्या सोबतच अण्णांनी जर तुमच्यासारखाच निर्णय घेतला असता, अर्थात ते त्यांचा निर्णय घेतात आणि त्यांनी ते तसाच घेणार आहेत, तरी सुद्धा मी एक हायपोथेटिकल म्हणून प्रश्न विचारतो आहे. असं समजा की अण्णांनी देखील तुमच्यासारखाच निर्णय घेतला असता किंवा भविष्यामध्ये, नजीकच्या भविष्य काळामध्ये घेतला, तर याचा सगळ्या व्यवस्था बदलायला किंवा पर्याय निर्माण करायला पक्षीय राजकारणातला हस्तक्षेप अण्णांचा नक्कीच महत्वाचा ठरेल. कारण अण्णा एकटे आहेत का तुम्ही विचारलं? अण्णा एकटे कुठले? हो. असं काही अण्णांना दाखवून देण्याची गरज नसते. अण्णांसारख्या माणसांना आम्हालाही नसते. आम्ही काही संख्येचा खेळ कधी खेळत नाही आणि खेळू इच्छित नाही. पण त्याचबरोबर जे समाजाचा जो पाठिंबा आमच्या भूमिकेला असतो, आमच्या नीतिमत्तेला असतो, आमच्या आजपर्यंतच्या कार्याला असतो, तो आम्ही मोलाचा वाटतो. तसं अण्णांच्या बरोबरही आहे. पण अण्णांनी जर हा हस्तक्षेप केला तरी आंदोलनांसाठी अण्णांची गरजही राहणारच. बिलकुल. आम्ही सुद्धा चळवळीत राहणं हे आवश्यक राहणारच. समाज बदलासाठीच, प्रभावी होण्यासाठीच हे दोन्ही चालवावं लागणार किंवा यातलं काही एक चालवावं लागणार. तो आपला आपला निर्णय आहे. बिलकुल. अण्णा त्यांचा निर्णय योग्य वेळी योग्य प्रकारेच घेतील असाही आमचा विश्वास आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा निश्चितच करत राहू. आणि अरविंद केजरीवालांनाही काही भांडण करून वगैरे काही अण्णांनी दूर केले वगैरे असं काही झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्यातही पूर्ण संवाद तुटलेला आहे असं मी तरी मानून चालत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.